नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय लोकशाही न्यूज. होमिओ लाईफ विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत होमिओ लाईफ केअरच्या डॉक्टर नम्रता साबळे. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात. खरं तर आज आपण त्यांच्याशी डायबिटीज या विषयावर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी अगदी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. तर डॉक्टर नम्रता साबळे यांनी आपली BHMS पदवी LMF कॉलेज चिंचवड पुणे येथून संपादन केलेली आहे. त्यांना होमिओपॅथीमधला 7 वर्षांचा अनुभव आहे आणि आता सध्या त्या होमिओ लाईफ केअर या क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या शाखा मुंबई, दादर, ठाणे, नाशिक आणि पुणे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी आज मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर, मधुमेह म्हणजे नेमकं काय? मधुमेह, ज्याला आपण डे टू डे लाईफमध्ये डायबिटीस असं म्हणतो, जे आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीचं काम असतं की इन्सुलिन नावाचं संप्रेरक हे आपल्या रक्तामध्ये सोडायचं. जेणेकरून काय होतं, आपण जे काही खातो, आपण जे काही जेवण घेतो, तेव्हा आपल्या त्या जेवणातनं जी शर्करा उत्पन्न होते, ती शर्करा म्हणजे शुगर, साध्या भाषेत सांगायचं तर ती शर्करा तिचं ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं काम हे इन्सुलिन करत असतं. आणि जेव्हा ऊर्जेत रूपांतर होतं तेव्हा आपल्या शरीराची सगळी चयापचय क्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडते. पण डायबेटिक या कंडिशनमध्ये काय होतं की एक तर आपली स्वादुपिंड जी असते ती योग्य रीतीने इन्सुलिन बनवत नाही आणि काही केसमध्ये असं होतं की जरी इन्सुलिन बनवलं तरी पण ते व्यवस्थितरित्या वापरलं जात नाही. इन्सुलिन रिसेप्टर आपण ज्याला म्हणतो, ह्या वेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात. ते रिसेप्टर जे आहे ते इन्सुलिन योग्य प्रमाणामध्ये घेत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की रक्तातलं जे साखरेचं प्रमाण असतं त्याचं कन्व्हर्जन होत नाही ऊर्जेमध्ये आणि मग ती रक्तातली साखर जी आहे त्याचं प्रमाण वाढत राहतं आणि त्याच्यामुळे जे क्लिनिकल कंडिशन उद्भवते त्याला आपण डायबिटीस किंवा मधुमेह असं म्हणतो. निश्चितपणे आपण मधुमेह म्हणजे काय हे तर सांगितलेलेच आहेत, पण मधुमेह होण्याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत? जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे की स्ट्रेस लेवल आजकाल खूप वाढलेला आहे. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की डायबिटीस म्हणजे हा वयोवृद्ध लोकांमध्ये दिसणारा हे आहे किंवा श्रीमंताचा आजार, म्हणजे खूप गोड खाल्ल्याने डायबिटीस वगैरे व्हायचा. पूर्वी असं एक कुठेतरी म्हणतात ना, असं लोकांचा थॉट होता किंवा लोकांचं विचारधारणा होती. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. डायबिटीस म्हणजे हा लहान मुलांमध्ये पण दिसतो, अगदी 30-35च्या लोकांमध्ये सुद्धा दिसतो आणि वय झालेल्या लोकांमध्येही दिसतो. डायबिटीसचं पहिलं जे कारण आहे की स्ट्रेस लेवल, म्हणजे आजकाल कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे की लोकांना म्हणजे प्रत्येकाला काही ना काही करायचं असतं, त्यामुळे प्रत्येक वेळी तुमची स्ट्रेस लेवल ही खूप वाढलेली असते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीसचं जे कारण आहे की ते आपलं लाईफस्टाईल, चेंज झालेलं लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज करत नाही, खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत, खूप आपण म्हणतात ना फास्ट फूडवर आपण जगतो आहे आणि जेवणाच्या वेळासुद्धा बदललेल्या आहेत. सो हे जे सिडेंटरी लाईफ हॅबिट आहे जे फार महत्त्वाचं आहे, रिस्पॉन्सिबल आहे डायबिटीससाठी असं म्हणायला हरकत नाही. दुसरं आहे की अनुवंशिक, की आईवडिलांना जर डायबिटीस असेल तर त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तिसरं जे आहे की प्रेग्नंट लेडीजमध्ये पण डायबेटिक दिसतो. पण ते कसं असतं की गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला पण साखरेची गरज असते त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी, पण ती योग्य प्रमाणात हवी असते. त्यांच्या शरीरामध्ये प्रेग्नन्सीमुळे असंख्य बदलाव होतात आणि तो एक बदलाव आपण म्हणायला हरकत नाही की साखरेचं प्रमाण वाढतं. सो काही लेडीजमध्ये, म्हणजे सगळ्याच गरोदर लेडीजना डायबिटीस होतो असं नाही, पण बऱ्याचदा प्रेग्नन्सी पण एक कारण असू शकतं डायबिटीस होण्यासाठी प्रेग्नंट लेडीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की इन्सुलिन, जेव्हा आपल्या शरीरातला इन्सुलिन जो हा ग्रंथी आहे ती व्यवस्थितरित्या काम करत नाही. उदाहरणार्थ की कॅन्सरचे पेशंट आहेत किंवा वेगळ्या आजाराचे काही पेशंट आहेत की ते जे कॅन्सरच्या पेशंटमध्ये कसं होतं की किमोथेरपी घेतात किंवा रेडिएशन वगैरे घेतात, त्याच्यामुळे काय होतं की त्याचा एक साईड इफेक्ट म्हणायला हरकत नाही की ज्याच्यामुळे त्याचा स्वादुपिंडावर इफेक्ट होतो. आणि स्वादुपिंडामध्ये बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स म्हणून एक विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात ज्या इन्सुलिन तयार करतात आणि त्याच पेशी कुठेतरी या रेडिएशनने म्हणा किंवा किमोथेरपीमुळे मारल्या जातात आणि मग योग्य रीतीने म्हणतात ना की इन्सुलिन निर्माण होत नाही आपल्या शरीरामध्ये. सो इन्सुलिनला जर एखादा आजार झाला किंवा इन्सुलिन कुठेतरी म्हणतात ना की निकामी झालं, काम करण्यासाठी सक्षम नाही राहिलं, की डायबिटीस होऊ शकतो. वजन आहे, आजकाल आपलं वजन वाढतं, वजनाकडे आपण लक्ष देत नाही आहे. वजन वाढलं की मग आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं म्हणतात ना प्रमाण जास्त
सिक्रेट व्हावं लागतं. म्हणजे नॉर्मली जे आपलं व्यवस्थित वजन असेल तेव्हा जे सिक्रेट होण्याचं प्रमाण आणि वजन वाढल्यावर जी काही बॉडी आपलं शुगर म्हणतात ना ब्रेकडाऊन करण्यासाठी जे सिक्रेट होण्याचं प्रमाण असतं ते जास्त असतं. आणि हे सतत जर ओव्हर एक्झर्शन करावं लागलं इन्सुलिन निर्माण करण्यासाठी आपल्या पॅनक्रियाजला, तर कुठेतरी ते पुढे जाऊन मग त्याचं कन्व्हर्जन हे डायबिटीसमध्ये होतं आणि रक्तातलं शुगर लेवल आहे ही मेंटेन होत नाही. त्याच्यामुळे लठ्ठपणा हे खूप महत्त्वाचं कारण आहे. बऱ्याचदा लेडीजमध्ये असं होतं की PCOD आहे किंवा थायरॉइड या कंडिशन्स आहेत, त्याच्यामुळे लेडीजमध्ये बऱ्याचदा डायबिटीसचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं. निश्चितच एक्सरसाइज करणं फार गरजेचं आहे, वजनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या लोकांमध्ये अनुवंशिक हे फॅक्टर आहे याच्यामध्ये कसं होतं की त्या व्यक्तींनी आपलं शुगर लेवल वेळच्या वेळेस चेक करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपली शुगर लेवल म्हणतात ना बॉर्डर लाईनला आहे का खरंच आपल्याला डायबिटीस झालेला आहे. या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देता येतं. निश्चितपणे. मग डायबिटीसचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत? डायबिटीसचे प्रकार हे मुख्यत्वे 3 आहेत. जनरली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण नेहमी आपल्या ऐकण्यामध्ये येतं की डायबिटीसमध्ये मला इन्सुलिन घ्यावं लागतं. सो याला आपण डायबिटीस म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो. त्याला जनरली अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की आपलं इन्सुलिन जे आहे बॉडीमध्ये तयारच होत नाही. स्वादुपिंड ग्रंथीला काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा त्याच्यातल्या ज्या सेल्स आहेत त्या मारक होतात. आता ऑटो इम्युन डिसऑर्डर आपण म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की आपल्या शरीराच्या पेशी आहेत त्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या पेशींना मारू लागतात आणि त्याच्यामुळे हे इन्सुलिन जे निर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्या मृत पावतात आणि त्याच्यामुळे इन्सुलिनची निर्मिती आपल्या शरीरात होत नाही. मग अशा पेशंटला मग आपण इंजेक्शन्स बऱ्याचदा ऐकलं असेल की इन्सुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात. सो त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये इन्सुलिन निर्माणच होत नाही, म्हणून मग आपल्याला बाहेरून म्हणजे असं त्यांना इन्सुलिन इंजेक्शन सिंथेटिक जे आहे ते आपल्याला द्यावं लागतं. आणि हे जे आहे हे ऑटोइम्युन आहे, याला स्पेसिफिक असं कारण नाही आहे, पण या पेशंटला म्हणतात ना लाईफ लाँग आपल्याला इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो. बऱ्याचदा अशा प्रकारचा डायबिटीस हा लहान मुलांमध्ये पण दिसून येतो की ज्यांच्यामध्ये इन्सुलिन निर्माण होत नाही. मग त्याला आपण जुवेनाईल डायबिटीस असं म्हणतो. हे टाईप 1 मधलाच प्रकार आहे जो लहान मुलांमध्ये डायबिटीस दिसतो. आणि मग लहान मुलांना म्हणतात ना की त्यांना पण इन्सुलिन इंजेक्शन चालू करायला लागतात किंवा मग इन्सुलिन पंप, आजकाल पंप निघालेले आहेत, ते इन्सुलिन पंप वगैरे मुलांना ते चालू करतात. दुसरा प्रकार जो आहे त्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतात, ज्याला टाईप 2 म्हणतात. यामध्ये काय होतं की आपली स्वादुपिंड जी आहे ती इन्सुलिन सिक्रेट करते, पण ते इन्सुलिन जे रिसीव्ह करणाऱ्या सेल्स असतात ज्याला आपण इन्सुलिन रिसेप्टर म्हणतो, त्या ज्या सेल्स आहेत त्या इन्सुलिन घ्यायला नकार देतात किंवा विरोध करतात. तर अशा वेळेला काय होतं की योग्य प्रमाणामध्ये साखर जी आहे आपल्या रक्तातली ती कुठेतरी पुढे डायजेस्ट होत नाही किंवा त्याचं ऊर्जेत योग्य प्रमाणामध्ये रूपांतर होत नाही आणि मग रक्तातलं जे साखरेचं प्रमाण आहे ते वाढत राहतं. मग अशा वेळेला अशा पेशंटला इन्सुलिन देण्याची गरज नसते. गोळ्यांनी वगैरे त्यांची जी लेवल आहे शुगर लेवल आहे ती मेंटेन केली जाते. आणि तिसरा जो प्रकार आहे की जसं सांगितलं की जेस्टेशनल डायबिटीस ज्याला म्हणतात की प्रेग्नेंट लेडीजमध्ये जो डायबिटीस दिसतो त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. हा जो डायबिटीस आहे हा ॲक्च्युली नॅचरली निर्माण होणारा डायबिटीस आहे. यामध्ये काय होतं की त्या लेडीजच्या डिलिव्हरीनंतर मग शुगर लेवल नॉर्मल येते. बऱ्याचदा अशा कंडिशनमध्ये ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते, पण जर समजा त्या लेडीजचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढतं आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू बाकीच्या ज्या नॉर्मल प्रेग्नेंट लेडीज आहेत, सो अशा वेळेला त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर शुगर लेवल नॉर्मल होते, पण या लेडीजना पुढे 10-15 वर्षांनी मग टाईप 2 डायबिटीस होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो अशा लेडीजला म्हणजे ज्यांना समजा प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीसची लक्षणं दिसत आहेत किंवा जेस्टेशनल डायबिटीस असं झालेलं आहे असं जर सांगण्यात आलेलं असेल तर त्यांनी निश्चितच डिलिव्हरीनंतर शुगर लेवलकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा जरी तुमची शुगर लेवल नॉर्मलला आली तरी पण नंतर तुमची शुगर लेवल तुम्ही मॉनिटर करणं गरजेचं आहे, कारण टाईप 2 डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात अशा लेडीजमध्ये. सो हे मुख्यत्वे करून 3 प्रकार आहेत डायबिटीसचे. निश्चितपणे डॉक्टर, तुम्ही डायबिटीसचे प्रकार ते सांगितलेच आहेत, पण त्याचसोबत नेमकं माणसाला कळणार कसं की डायबिटीस झालेलं आहे, म्हणजे त्यांची लक्षणं काय असतात? डायबिटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे असतं की पहिलं जे आहे की सारखी तहान लागणे, तहान लागते. दुसरं त्या व्यक्तीला खूप घाम येतो. तिसरं जे आहे की लघवी जास्त होते. पाणी पण म्हणजे माणूस जास्त पाणी पितो तहान लागल्यामुळे, पाणी जास्त घेतलं जातं, मग ते लघवीद्वारे बाहेर टाकलं जातं. म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये जास्त ते लोक युरिन पास करू लागतात. आणि बऱ्याचदा असं होतं की
टाईप 1 डायबिटीज ज्याच्यामध्ये इन्सुलिन आपल्याला घ्यावं लागतं. अशामध्ये काय होतं की पेशंट जेवतो व्यवस्थित, सांगतो की बऱ्याच आम्ही व्यवस्थित खातोय, भूक लागतोय, पण त्या व्यक्तीचं वजन वाढत नाही, वजन दिवसेंदिवस कमी होत जातं. तर हे टाईप 1 मधलं फार महत्त्वाचं लक्षण आहे. टाईप 2 मध्ये काय होतं की इन्सुलिन तुमची बॉडी सिक्रेट करते, पण योग्य प्रमाणात घेतलं जात नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं हे वजन वाढत राहतं. तुमची चयापचय जी क्रिया आहे ती कुठेतरी स्लो होते आणि त्याच्यामुळे आपलं हे वजन वाढतं. स्त्रियांमध्ये जेव्हा डायबिटीसची लक्षणं असतात त्याच्यात मुख्यत्वे एक असतं की स्त्रियांमध्ये सतत युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत राहतं. हे खूप महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे बऱ्याचदा जर समजा 6 महिन्यातनं 2-3 वेळा आहे किंवा 4 वेळा जर एखाद्या स्त्रीला इन्फेक्शन होत असेल तर निश्चितच त्यांनी आपलं ब्लड शुगर लेवल चेक करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मुख्यत्वे करून जे आपले जेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की डायबिटीज वाढला किंवा शुगर लेवल वाढली तर त्यांच्या सेक्शुअल लाईफवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा सेक्शुअल डिसफंक्शनिंग आपण ज्याला म्हणतो किंवा लैंगिक शिथिलता ज्याला म्हणतो, हे प्रॉब्लेम्स निर्माण होतात पेशंट्समध्ये. सो हे जे काय आहेत हे फार महत्त्वाचे लक्षणं आहेत आपण डायबिटीसची असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आपण लक्षणं सांगितली, कारणं सांगितली. जर शुगर लेवल आपल्याला चेक करायची असेल तर नेमक्या कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात? शुगर लेवल टेस्ट ज्या आहेत त्या चेक करण्यासाठी बऱ्याचदा असं होतं की आजकाल खूप सगळेजण स्वतःच्या तब्येतीबद्दल अवेअर झालेले आहेत. सो जर समजा आपल्याला आपल्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री नाही आहे किंवा जस्ट आपल्याला बघायचं आहे की माझी शुगर लेवल कशी आहे, म्हणजे लेवलमध्ये आहे का किंवा वाढली आहे किंवा मला एखाद दुसरं लक्षण जाणवतं आहे जे डायबिटीजमध्ये आहेत. सो असं बघायचं असेल तर तेव्हा आपण रँडम शुगर लेवल जे आहे ते करतो. तेव्हा आपल्याला कळतं की शुगर लेवल जर कमी जास्त असेल तर आपल्याला इथून पुढे काय घेतली पाहिजे काळजी, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करू शकतो. आणि ज्यांना ॲक्च्युअलमध्ये डायबिटीज आहे त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारच्या टेस्ट करतो. एक आहे त्याला फास्टिंग म्हणतो, म्हणजे जी उपाशीपोटी जी टेस्ट आहे ती करतो. काही न खाता पिता उपाशीपोटी आपण ब्लड देतो आणि त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर मग 2 तासांनी एक टेस्ट केली जाते, त्याला पोस्टपॉन्ड्रल किंवा PP असं म्हणतात. सो या 2 टेस्ट आहेत. ज्यांना डायबिटीज ॲक्च्युअलमध्ये आहे त्यांच्यामध्ये आपण ह्या टेस्ट करतो. ठीक आहे. HbA1c म्हणून जी टेस्ट आहे ती जी आहे त्याला आपण कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतो, जी डायबिटीसमध्ये केली जाते. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल किती आपल्या रक्तामध्ये शुगर लेवल आहे किंवा ती शुगर लेवल किती आहे जी वापरली जाते ह्याचं आपल्याला योग्य ते प्रमाण कळतं. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये जनरली डॉक्टरनी सांगितल्यानंतर, ही ॲडव्हान्स टेस्ट आहे, डॉक्टरच्या सल्ल्यानेच ती केली जाते. त्याच्यामुळे मग ह्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यावरनं आपल्याला एक साधारणतः कळतं की आपली शुगर लेवल किती आहे किंवा समजा बॉर्डर लाईनला आहे का किंवा खरंच शुगर लेवल खूप जास्त हायर साईडला आहे. सो ह्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे प्रमाण निश्चितच कळतं. निश्चितपणे तुम्ही टेस्टचं तर सगळं एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. त्यामुळे जर प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारची मधुमेहाबाबतची शंका असेल तर ह्यांच्या शाखा आहेत मुंबई, दादर, ठाणे, नाशिक आणि पुणे. त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर स्क्रीनवर नंबर्स आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता. 9580100200 या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. डॉक्टर, आपण बघतोय तुम्ही सगळी कारणं सांगितलीत, लक्षणं सांगितली, टेस्ट देखील सांगितल्यात. मात्र जर वेळीच आपण डायबिटीसकडे लक्ष दिलं नाही तर त्याचे काय काय दुष्परिणाम आपल्याला जाणवू शकतात? डायबिटीज हे असं आहे की फार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला साखरेचा पाक कसा असतो की चिकट असतो आणि गोड असतो, असंच पद्धतीचं काहीतरी आपल्या शरीरामध्ये जेव्हा शुगर लेवल वाढते तेव्हा आपल्या रक्तासोबत होते. रक्तामध्ये शर्करा वाढली म्हणजे आपल्या शरीरातलं पूर्णच रक्त आहे त्याच्यातलं प्रमाण वाढलेलं असतं. आणि हे रक्त आपल्या म्हणतात ना, डोक्याच्या केसापासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत हे रक्त आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत किंवा नखापर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहोचलं जातं. त्यामुळे डायबिटीसकडे योग्य वेळेत जर नाहीच लक्ष दिलं तर आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवावर याचा दुष्परिणाम होतो आणि तोही हळूहळू होतो. बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीच्या काही काळांमध्ये आपलं जर लक्षात आलं तर आपल्याला वेळीच म्हणतात ना त्या आजाराला कुठेतरी थांबवता येतं किंवा कंट्रोल करता येतं. पण जर डायबिटीज झालेला आहे आणि तरी पण आपण कुठेतरी चालढकल करतोय तर निश्चितच कॉम्प्लिकेशन्स हे येतात. सगळ्यात महत्त्वाचं जे कॉम्प्लिकेशन्स आहे डायबिटीसमध्ये जे आहे की आपल्या डोळ्यांची रेटायनोपॅथी म्हणतो, डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणतो आम्ही. ज्याच्यामध्ये काय होतं की आपले डोळे जे आहेत त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि कधी कधी असं होतं की योग्य वेळी लक्ष नाही दिलं किंवा डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही किंवा वेळच्या वेळ डोळ्यांचं चेकअप नाही केलं तर इन फ्युचर कधीतरी दृष्टी जाण्याची पण शक्यता असते. हे कॉम्प्लिकेशन्स आहे. सो जेव्हा केव्हा तुम्हाला डोळ्यांचा वगैरे असा त्रास जाणवतो तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतो. म्हणजे पुढचं जे नको असलेलं कॉम्प्लिकेशन आहे ते आपल्याला तिथेच अटकाव घालता येतो.
दुसरं कॉम्प्लिकेशन जे आहे त्याला मस्क्युलर ॲट्रोपी म्हणतो. बऱ्याचदा असं होतं की डायबेटिक पेशंट्समध्ये मूवमेंट होत नाही. आपले मसल्स जे आहेत हे जनरली रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन करण्याचं हे काम करतात. पण डायबेटिक कंडिशनमध्ये काय होतं की त्यांचं रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन हे योग्य रीतीने होत नाही आणि जी मूवमेंट असते, आपण ज्याला इलास्टिसिटी म्हणा किंवा ज्याला टोनिसिटी म्हणतो मसल्सची, कुठेतरी हॅम्पर होते. बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की या व्यक्तीला फ्रोझन शोल्डर झालं. तर फ्रोझन शोल्डर झालं म्हणजे नक्की काय? तर आपल्या खांद्याचे जे स्नायू असतात ते कुठेतरी आकुंचन, प्रसरण पावत नाही योग्य रीतीने. जी मूवमेंट आधी करता येत होती ती त्यांना व्यवस्थित मोकळ्या म्हणतात ना, जेवढी फ्रीली मूवमेंट आधी व्हायची ती आता होत नाही. कारण याच्यामध्ये मसल्स हे तुमचे इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग बऱ्याचदा पेशंट म्हणतात की आमचा हात आता इथपर्यंत जातो, इथून असं वरती जात नाही. तर हे डायबेटीसचं कॉम्प्लिकेशन आहे की फ्रोझन शोल्डर आपण ज्याला म्हणतो. तर हे मस्क्युलर प्रॉब्लेम जे क्रिएट होतो डायबिटीसमुळे, हे म्हणतात ना एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन्स आहे की योग्य वेळी नाही आपण लक्ष दिलं तर हे असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नंतर आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी. याच्यामध्ये काय होतं की आपले सेन्सेशन जे आहे हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे आपली सेन्सेशन, हातापायांची बोटं आहेत त्यांना असणारं जे सेन्सेशन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि योग्य वेळी नाही लक्ष दिलं तर कदाचित सेन्सेशन कायमचे पण जाण्याची शक्यता असते. खूपदा आपण असं ऐकलं आहे की डायबिटीस पेशंट आहे तर जखमा लवकर भरत नाही. म्हणजे आपल्याला नॉर्मल लोकांना जेव्हा लागतं तेव्हा आपली साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये अगदी औषध नाही लावलं तरी पण ती म्हणतात ना नॅचरली ती जखम भरून जाते. पण डायबेटिक पेशंटमध्ये काय होतं की ऑलरेडी जो रक्तपुरवठा होतो तो शुगर लेवल असते त्याच्यामध्ये. जखमेला जे काही आजूबाजूला जे आपल्या ब्लड वेसल्स आहेत त्या रक्त पुरवतात आणि बऱ्याचदा असं होतं की इन्फेक्शन वाढण्यासाठी गोड माध्यम हे फार महत्त्वाचं असतं आणि आपलं रक्त जे आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली शुगर वाढते म्हणजे थोडंफार ते गोडसर असं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन, बॅक्टेरिया तिथे वाढण्यासाठी ते अतिशय पोषक असं वातावरण असतं. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा डायबेटिक लोकांना जखम होते तेव्हा ती लवकर भरत नाही. बऱ्याचदा असं ऐकू येतं की व्यवस्थित लक्ष नाही दिलं किंवा ती साफ नाही केली तर ती जखम वाढते आणि पुढे योग्य वेळी नाही जर मेडिसिन घेतलं किंवा औषधं उपचार केले तर पुढे त्याचा गँग्रीनस कंडिशनमध्ये रूपांतर होतं आणि मग कधी कधी तो भाग निकामी होऊन जातो आणि मग ते कट करण्याशिवाय पर्याय नसतो. सो नक्कीच जेव्हा एखादी जखम होईल तेव्हा नक्कीच त्याचं लगेच त्याच्यावर उपचार घेणं फार गरजेचं असतं. कारण ती जखम लवकरात लवकर बरी होत नाही आणि म्हणूनच म्हणतात ना अनहेल्दी अल्सर म्हणा किंवा डायबेटिक फूट आपण ज्याला म्हणतो की ह्या गोष्टी आहेत ह्या कॉम्प्लिकेशन्समध्ये येतात आणि त्याच्यामुळे डायबिटीस हा नक्कीच कंट्रोल वेळीच केला तर कंट्रोल होऊ शकतो आणि नाही दुर्लक्ष केलं तर मग हे जे बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते येतात. आणि जसं जेंट्समध्ये सांगितलं की डायबेटिक असल्यामुळे त्याचं स्पर्म काउंटवर पण परिणाम होतो. मग बऱ्याचदा डायबेटिक लोकांमध्ये इन्फर्टिलिटी म्हणा किंवा मुलांसाठी ट्राय करत असतील तर मूल न होणे हा प्रकार होतो. लेडीजमध्ये सुद्धा डायबेटिक वन ऑफ द रिझन इन्फर्टिलिटीसाठी आहे. सो ह्या ज्या म्हणतात ना असोसिएटेड बाकीच्या ज्या गोष्टी बऱ्याच आहेत की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आणखीन वाढू शकतात. सो हे सगळे मेजर कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यामुळे आपली शुगर लेवल मेंटेन आहे की नाही हे बघणं आपल्या हातात आहे आणि जर शुगर लेवल खरंच असेल किंवा डायबेटिक असेल तर तो योग्य त्या रीतीने कंट्रोल करणं हेही आपल्या हातात आहे. म्हणजे नको असलेले जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पुढे जाऊन आपल्याला फेस करावे लागत नाही. तर डॉक्टर, होमिओपॅथीद्वारे उपचार करण्यासाठी नेमक्या काय काय उपचार पद्धती आहेत? होमिओपॅथीमध्ये बऱ्याचदा लोकांचा असं गैरसमज आहे किंवा संभ्रम आहे की होमिओपॅथी औषधं ही गोड असतात. बऱ्याचदा कसं आहे की होमिओपॅथीमध्ये आपण जी औषधं पद्धती देतो त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. बऱ्याचदा काही औषधं आहेत की जी फक्त आपण ऑल फॅक्शन म्हणजे काही औषधं आहेत की ज्यांचा फक्त आपण वास घेतला तर ते इफेक्ट करतं आपल्या शरीरावर. काही औषधं अशी आहेत की तुम्हाला लोशनच्या ह्याच्यामध्ये आहेत किंवा ऑइंटमेंटच्या स्वरूपामध्ये जखम वगैरे झाली तर आपण लावू शकतो. काही औषधं आहेत की आपण लिक्विड फॉर्ममध्ये देतो. काही औषधं जसं जनरली सरसकट सगळ्यांना माहिती आहे की त्या गोड छोट्या अशा गोळ्या असतात पांढऱ्या साबुदाण्यासारख्या. सो बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की त्या गोड गोळ्या असतात, मग त्या घेतल्या तर ऑलरेडी शुगरचा त्रास आहे मला आणि त्यात मी गोड औषध घेतलं तर मला त्रास होईल का? तर निश्चितच अशा पद्धतीने औषध आपण बनवलेलं असतं की जेणेकरून डायबेटिक पेशंटसुद्धा हे औषध घेऊ शकतात. आता होमिओपॅथीमध्ये कसं असतं की आपण जेव्हा एखादी केस घेतो किंवा समजा 2 पेशंट आलेले आहेत तर आपण त्या दोघांमध्ये काय वेगळं आहे, ते दोघं एकमेकांपासून काय भिन्न आहेत, त्यांचं शारीरिकदृष्ट्या ते कसे आहेत, जाड आहेत, बारीक आहेत किंवा त्यांचं मेंटल बिहेवियर काय आहे की त्यांना म्हणजे कसं ते कुठल्या एखाद्या सिच्युएशनला ते कशा पद्धतीने रिॲक्ट करतात, ह्या गोष्टी दोघांमध्ये कशा भिन्न आहेत ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्यांची डिटेलमध्ये केस हिस्ट्री घेऊन म्हणजे अगदी कधीपासून त्यांना त्रास होतोय, त्याच्यामागे काही स्पेसिफिक रिझन होतं का
मग ते रिझन काय होतं, कशा पद्धतीने ते डेव्हलप झालं, म्हणजे अगदी आपण राईट फ्रॉम द बिगिनिंग टिल द आत्ताची जी सिच्युएशन, करंट सिच्युएशन आहे, तोपर्यंत आपण डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो आणि त्याच्यावरनं मग आपण पेशंटला नक्कीच मेडिसिन देतो. जेव्हा केव्हा होमिओपॅथी म्हणजे आपण सल्ला घेऊ इच्छिता, तेव्हा निश्चितच तुमचे जे काही रिपोर्ट्स असतात आधीचे, ते सोबत आणणं फार गरजेचं असतं. कारण आधीचे रिपोर्ट आणि आत्ताचे रिपोर्ट हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून आपल्याला पुढचं जे आपण म्हणतो ना प्लॅन ऑफ ट्रीटमेंट आहे, ते आपल्याला निश्चित करता येतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आता बऱ्याचदा असं पण होतं, लोकांच्या मनामध्ये शंका असते की मला डायबिटीजसोबत हार्टचा प्रॉब्लेम पण आहे किंवा हार्ट पेशंट आहे, ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा आणखीन वेगळे काही किडनीचे वगैरे आजार आहेत. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की होमिओपॅथी औषध हे आपण त्याच्यासोबत ऑलरेडी जे तुमचं औषध आहे त्याच्यासोबत हेही औषध आपण चालू करू शकतो. म्हणजे तुम्ही 2-2 वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेताय म्हणून काहीतरी साईड इफेक्ट होईल ही भीती बऱ्याचदा मनात असते. तर असं काही होत नाही, कारण तुमचं जे रेग्युलर औषध आहे ते नेहमीचं ज्या काही वेळा ठरलेल्या आहेत त्या आपण त्यावेळेलाच देणार आणि त्यानुसार मग आपण आपला जो होमिओपॅथी मेडिसिनचा डोस आहे तो आपण त्या पद्धतीने ॲडजस्ट करणार. म्हणजे दोन्ही पॅथीचं जरी तुम्ही मेडिसिन घेतलं तरी त्याचा तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट होईल असं नाही. ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन डिटेल्डमध्ये तुमची हिस्ट्री घेतल्यानंतरच मग आपण पुढचं ट्रीटमेंट जो आहे तो निश्चितच योग्य प्रकारे चालू करू शकतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर निश्चितच त्यांचं जे काही रिसेंट जे आत्ताचे जे नवीन रिपोर्ट असतील किंवा 6 महिन्यामधले जे रिपोर्ट असतील ते निश्चित आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एक आरसा राहतो आपल्यासमोर की आधी एवढी होती, आत्ता एवढी आहे आणि औषध घेतल्यानंतर पेशंटला किती रिलीफ मिळाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात किंवा म्हणतात ना एकंदरीत ऑब्झर्वेशन करता येतं या सगळ्या गोष्टींचं. निश्चितपणे डॉक्टर, आपण सांगितलं की काय पद्धतीनं होमिओपॅथी उपचार करतं, पण एक शेवटचा प्रश्न मला सांगा, ह्या सगळ्यामध्ये नेमकी सगळ्यांनी काळजी कोणत्या प्रकारे घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर की लठ्ठपणा आहे. डायबिटीज असं आहे की लठ्ठपणामुळे डायबिटीज होतो आणि डायबिटीज झाल्यामुळे पण वजन वाढतं. म्हणजे ह्या गोष्टी एकमेकांना म्हणतात ना एक जोडलेल्या आहेत, सर्कल, connected आहे. सायकल आहे. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज झालेला आहे तर तुम्ही निश्चितच तुमचं वजन, चालणं म्हणा, तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे. खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही व्यवस्थित पाहिल्या पाहिजे. शक्यतो तुम्ही म्हणतात ना हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त खा. प्रथिनांचा तुमच्या शरीरात जास्त उपयोग केला पाहिजे. दूध वगैरे आहे, दूध आता बऱ्याचदा पेशंट घेत नाही, त्याच्यामध्ये पण शुगर असते. पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही दूध घेतलं पाहिजे की नाही, तुमच्या शुगर लेवल बघून हे डॉक्टर तुम्हाला निश्चितच सांगतील. नंतर आहे की तुम्ही कंदमुळं नाही खाल्ली पाहिजेत, की कंदमुळं उदाहरणार्थ रताळे आहेत, बटाटा, सुरण, ह्याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये कर्बोदकं असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट म्हणतात आणि ते घेतल्यामुळे आपल्या शरीराचं वजन वाढतं आणि निश्चितच वजन वाढलं की तुमचं शुगर लेवल पण वाढणार. त्याच्यामुळे हे पण सायकल असल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की कंदमुळं खाऊ नका. आणि तुम्ही फळांमध्ये बघाल तर सीझनल जसे फ्रूट आहेत की जे कमी गोड आहेत, की अननस आहे, सफरचंद आहे, पेर आहे, द्राक्ष पण गोड काही जण नाही घेऊ शकत. दुसरं आहे जांभूळ आहे. जांभूळ अतिशय चांगलं आहे ज्यांना डायबिटीज झालेला आहे अशा लोकांमध्ये. सो ही जी फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता. आणि कसं आहे, डायबेटिक पेशंटनी आहार जरी मेंटेन केला तरी ते योग्य वेळेत खाणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरातली शुगर लेवल ही कंट्रोल होत नसते. त्याच्यामुळे काय सांगितलेलं असतं की तुम्ही खा, पण एकसाथ खूप सारं खाण्याऐवजी 2-2 तासांनी थोडं थोडं खा. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही आत्ता 2 तासापूर्वी खाल्लं की जे थोडंसं खाल्लंय तेवढंच तुमच्या शरीरामध्ये म्हणतात ना रक्तातलं लेवल वाढेल, तुमचं ग्लुकोज, मग ते तुमचं म्हणतात ना युटिलाइज केलं जाईल. मग परत थोडं खाल्लं की मग पुन्हा ते शुगर युटिलाइज केलं जाईल. पण जर तुम्ही खूप प्रमाणात एकदमच खाल्लं तर एकदमच शरीरातली शुगर वाढते आणि मग ती शुगर म्हणतात ना त्या शुगरचं परत ऊर्जेत रूपांतर करणं हे त्यावेळेला त्या शरीराला अवघड जातं, कारण ऑलरेडी डायबिटीस असतो त्या व्यक्तीला. सो त्यामुळे जे काही खाल हे वेळेत खाणं महत्त्वाचं आहे आणि थोड्या थोड्या अंतराने थोडं थोडं खाणं फार महत्त्वाचं आहे. चाललं पाहिजे, चालणं फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की वयोवृद्ध लोकांना आपण एक्सरसाइज करा असं नाही म्हणू शकत. बरोबर, वयोमानामुळे कुठेतरी त्यांच्या शरीरावर एक कुठेतरी बंधन येतं की तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता किंवा हे नाही. तेव्हा चालणं खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी 1 तास तरी चाललं पाहिजे, तर मग कुठेतरी ते हे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस लेवल मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण आजकाल तरुण पिढीमध्ये पण खूप जास्त डायबिटीसचं प्रमाण वाढलं आहे आणि या गोष्टीसाठी मुख्यत्वे स्ट्रेस ही गोष्टच फार महत्त्वाची आहे.
आणि बऱ्याचदा असं होतं की लोक डायबिटीज झाला म्हणून एकदमच शुगर खाणं बंद करतात. हो. बऱ्याचदा असंही होतं की अचानक शुगर लेवल तुमच्या शरीरातली कमी होते जरी तुम्हाला डायबिटीस असला तरी सुद्धा. आणि काय होतं की व्यक्ती चक्कर येऊन पडते, त्याला आपण हायपोग्लायसेमिया असं म्हणतो. सो अशा वेळेला काय करायचं, भली तुमची शुगर लेवल जास्त असेल किंवा मेंटेन असेल, डायबेटिक लोकांनी जेव्हा कधी घराच्या बाहेर पडायचं असेल तर स्वतःच्या खिशामध्ये एक छोटंसं चॉकलेट ठेवावं. जर कधी असं वाटलं की माझी जेवणाची वेळ चुकली आहे किंवा गोळी चुकली आहे काही कारणास्तव, तर मग अशा वेळेला थोडंसं चक्कर वाटली तर ते छोटंसं चॉकलेट तुम्ही तोंडात टाकू शकता आणि मग तुमची त्यावेळेसची जी गरज आहे शुगरची ती तुमची तेवढ्यापुरती का होईना क्षमली जाते असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर बऱ्याचदा असं होतं की एजेड व्यक्ती आहे, बाहेर गेली किंवा तरुण व्यक्ती आहे, चक्कर वगैरे येऊन पडतात. मग अशा वेळेला त्यांना कॉन्टॅक्ट करणं फार गरजेचं असतं. आणि एमर्जन्सी आली तर डॉक्टरांना पण अचानक कोणीतरी म्हणतात ना अनोळखी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. अशा वेळेला त्या व्यक्तीला कसं ट्रीट करायचं हे डॉक्टरांना पण अवघड असतं, नवीन व्यक्ती असल्यामुळे. सो अशा पेशंटच्या खिशामध्ये घरच्यांनी म्हणा त्या व्यक्तीचं नाव लिहावं, कॉन्टॅक्ट नंबर लिहावा घरच्यांचा, आणि त्या व्यक्तीला समजा काही डायबिटीस आहे किंवा आणखीन वेगळा काही आजार असेल तर त्या चिठ्ठीवर लिहून ठेवावं, जेणेकरून कधी अनफॉर्च्युनेटली जर अशी एमर्जन्सी आलीच तर त्या पद्धतीने समजा डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टरांना पण त्या म्हणजे एक गायडन्स मिळतो की हां या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे आणि या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण नक्कीच आपल्या व्यक्तींसाठी केली पाहिजे. तर डॉक्टरांनी सगळ्या प्रकारची घ्यायची काळजी सांगितलेली आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी जरूर काळजी घ्यावी. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यांच्या शाखा आहेत मुंबई, दादर, ठाणे, नाशिक आणि पुणे या ठिकाणी. आपल्या स्क्रीनवर जो नंबर फ्लॅश होतोय त्या ठिकाणी संपर्क साधा. 9580100200 या नंबरवर तुम्ही संपर्क साधल्यास नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान होईल. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. आणि याच सोबत होमिओ लाईफ विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.